फिक्स झाली आहे ना मीटिंग? मीटिंग फिक्स झाली आहे. आता आपण काय करूया, तयारी करूया. बाकी सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या असतील. काका आशुष सॉरी डिस्टर्ब केलं. कामात आहात तुम्ही? हां हां बोल. काय? मला तुमचे आभार मानायचे आहेत. अरे सुहास, हे आभार वगैरे मानायची काय गरज आहे? बघ, तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली हे महत्वाचं आहे. आणि आम्ही काय ठरवून मुद्दाम असं वागत नव्हतोच ना. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. जेजू, काम काय? काम? हां सॉरी, ते बोलायचंच राहिलं. मी एक मस्त डील आणलंय. आपण बरेच दिवस हायवेटच जागा शोधतोय ना. मला चांगली जागा मिळाली, अप्रतिम आहे, म्हणजे तुम्हालाही आवडेल. त्याचं काय जीजू, आता आपण तो प्लॅन जरा बाजूला ठेवलाय, कारण अशा जागांचे रेट्स खूप हाय आहेत आता. नाही एवढा रेट नाहीये. म्हणजे मला 4 लाख रुपये गुंठा फक्त अशी जागा मिळतीये. 4 लाख? हो. असं कसं शक्य आहे? 10-12 लाखाच्या खाली कोणी बोलत नाही तिथे. 4 लाख? नाही मला माहितीये तो रेट चाललाय, पण मी खात्री केली आहे खरंच 4 लाख रुपये गुंठ्याने मिळते. हो, आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे एवढ्या कमी मध्ये? हा, पण तू पेपर्स चेक केलेस का? म्हणजे 7-12 वगैरे सगळं क्लिअर आहे? हा पेपर्स मी आणले, तुम्ही वाटलंच बघून घ्या आधी. ठीक आहे, मग आपण विचार करू शकतो. पण काका, हे डील ना आपल्याला लवकरात लवकर करावं लागेल, कारण त्या माणसाला ना पैशांची गरज आहे आणि आपलाही फायदा होईल ना. मी पेपर्स करायला दिलेत ऑलरेडी, तुम्ही बघून घ्या मग. हा नाही, आपण जरा विचार करू, घाई नको करायला. कशाची? आपण एकदा भाऊंशी बोलून घेऊया, मग ठरवू. काका आशू, अरे माझ्यावरती विश्वास ठेवा ना, मी नीट बघून घेतलंय सगळं. सांग. ठीक आहे, हरकत नाही करायला, पण काय सांभाळून करूया सगळं. आपण गोत्यात यायला नको कुठेच. अजिबात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. उलट हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मला शाबासकीच द्याल. ठीक आहे, मग आपण त्याची वाट बघूया. मी येतो मग. किट्टू डार्लिंग, सांडवलं असतं दिसत नाही तुला, बावळट कुठला. अगं ठीक आहे, सांडलंच आहे ना, मी तुला पुसून देतो, त्यात केवढं. एवढं प्रेम काय घडलंय? तुला माहिती ना मी ग्रेट आहे. नाही, पुढे बोल. ऐक ना, एक गुड न्यूज आहे. ती न्यूज अशी आहे, हायवेच्या जवळ एक पडीक जमीन आहे आणि त्या जमिनीवरती आपण कॉम्प्लेक्स बांधतोय आणि ते सगळं काम मी लीड करणार आहे. का? का म्हणजे हे डील मी घेऊन आलोय. मी आता सगळे पेपर्स सुद्धा तयार केले. ते पेपर्स मी काका आणि आशूंना दाखवले, तर ते दोघेही तयार झालेत. त्यामुळे आता हे डील मी करणार. सुहास, खूप चांगली न्यूज आहे ही. येस. आणि तुला हवं ते घडतंय ना आता. येस कीर्ती, मी ना खूप खुश आहे. मी आता एक काम करतो, पटकन ऑफिसला जातो, ते जे पेपर्स तयार केलेत ना त्याच्यावरती काकांच्या सह्या घेतो आणि ती जमीन बघायला जातो. सुहास, मला तुला आनंदात बघून ना खूप आनंद होतो. म्हणजे बघ ना, आपण हे स्वप्न कधीपासून बघतोय आणि ते आत्ता पूर्ण होत आहे. फायनली तुला हवं तसं घडतंय. ऐक ना, तर आता या आनंदात मी ही कॉफी पितो आणि फ्रेश होऊन ऑफिसला जातो. चालेल? अरे तू प्रोजेक्ट लीड करतोयस, कॉफी तर देणार ना मी तुला. येस. थांब, ऐक ना. बोल ना. हे घे. हे जे डील आहे ना, यातनं जे पैसे येणार आहेत ना ते. बस. अगं बोल. अगं एवढ्या घाईघाईनं तुला याच्यासाठी बोलवलं, ह्यांचं काहीतरी तुझ्याकडे काम आहे. शिवा, आपल्या कैलासचा मित्र गावाकडचा, त्याचा मुलगा आहे हा प्रशांत. अरे मी ओळखते आला. काय रे, कसा आहेस तू? मस्त. शिवा, अगं तू इथं मुंबईत कामासाठी आलता, त्याला जरा मदत पाहिजे आपली. काय झालं? कसलं काम आहे? अगं ताई, माझे वडील गेल्यानंतर आमची जमिनीवरती केस पडली आणि ती केस बाजूच्या कंपनीवाल्यांनी टाकली होती. त्यांनी तिकडे आजूबाजूला जमीन घेऊन ठेवली होती आणि आमची जमीन ही रोडला लागून होती ना, तर त्यांना आमची जमीन पण घ्यायची होती. पण आम्हाला आमची जमीन अजिबात विकायची नव्हती. त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला, पण वडील अजिबात नमले नाही. 6 महिने आधी ते गेले तेव्हा ते मला म्हणाले होते की काही झालं तरी आपल्याला ही जमीन विकायची नाहीये. आणि मला सुद्धा ही जमीन विकायची नव्हती.
पण कंपनीची केस कोर्टात चालतच आहे आणि कोर्टात पैसे लागतात ना, वकील पण ऐकत नाहीये. शिवाताई, आमची परिस्थिती चांगली नाहीये ग. आम्ही एवढे पैसे कुठून उभे करणार? अगं हे तर काहीच नाही, पुढचं एक त्याच्याकडनं. बाबा समज काय ते उचकटून सांग बरं काय तिला. शिवाताई, हे सगळं चालू असताना एक माणूस आला, ते पण ऑफर घेऊन. तो म्हणाला की तुमच्या जमिनीवरती मोठं कॉम्प्लेक्स बांधूया आणि त्याचे पैसे पण देणार होता. पैशाचा विचार करून मी त्याला होकार दिला. अगं ताई, जमिनीची केस जिंकायला पैसे घेतले तर जमीन तर जाणारच ना. मी काय करू ना मला काय कळत नाही. आणि तो माणूस माझ्या मागेच लागलाय. कोण आहे कोण तो माणूस? कोणीतरी सुहास म्हणून होता, बिझनेसमॅन होता. एक मिनिट, कुठल्या कंपनीकडनं आलंय हे तुला? देसाई ऑटोमोबाईल्स. काय? शिवा, अगं काय हे? काय झालं? नाही, तू ज्या कंपनीबद्दल बोलतोयस ना, ती कंपनी माझ्या मिस्टरांची आहे. आणि त्याचे जे ओनर आहेत ना, रामभाऊ देसाई, ते सासरे आहेत माझे. अरे वा, मग ही तर चांगली गोष्ट आहे. ताई, आता तूच मला या गुंत्यातून सोडव आणि तूच मला सांगा मी हे सगळं बरोबर करतोय ना? हे बघ, मी सगळं बघते जे काय आहे ते. तू मला डील काय आहे ते सांग. काही नाही अगं, म्हणजे आपली जमीन आहे ना, ते लीजवर घेणार आहेत, ते पण 100 वर्षांसाठी. तू होकार कशाला दिलास? थोडस थांबायचं, विचार करायचास. गाजी, तुला घरची परिस्थिती माहिती आहे ना. आमचं घर फक्त शेतीवर चालायचं आणि आई तर घरात काम करते.